हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर ज्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा आणि विदर्भामध्ये सध्या दौरा सुरू आहे। ज्या ठिकाणी खासदारांनी बंडखोरी केलेली आहे त्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे आहेत ते शिवसेना घेत आहेत। आज आपण सकाळी पाहिलं की यवतमाळ असेल, त्याचबरोबर वाशिम आणि आता वाशिम नंतर हिंगोलीमध्ये आलेले आहेत। हिंगोलीचे बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून ते आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आहेत। त्यामुळे हा जो सगळा आपल्याला गर्दीचा माहोल दिसतोय ते उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत, जे जरी खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले असले तरी हे मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतात। काही जणांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्या इथले खासदार आहेत ते एकनाथ शिंदेसोबत गेलेत, पण तुम्ही मात्र ठाकरेंसोबत दिसताय। ते गेले ते गद्दार आहेत। आम्ही सदैव ठाकरे सोबत राहणार, कारण ठाकरे शिवाय आमची निष्ठा एकनिष्ठ आहे। आणि जे असे 6 गद्दार गेले, 6 लाख असे एकनिष्ठ शिवसेनेक उभी करण्याची हिंमत आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये आहे। ते गेले म्हणून काहीच फरक पडणार नाही आम्हाला। आणि लोकसभा हिंगोली लोकसभेचे जे खासदार आहेत ते सदैव आमचेच राहणार। त्यांनी फक्त राजीनामा देऊन उभे राहा, मग त्याची अवकात दाखवा आम्ही त्याला कशी असते। नागेश पाटील आष्टीकर असं म्हणाले की निधी मिळत नाही, पैसे मिळत नाही आणि सत्तेत राहिल्याशिवाय काम होत नाही असं म्हणाले। गद्दार आहे तो, खोटं बोलायला तो। निधी प्रत्येक पक्षाला निधी किती आलाय त्याविषयी आपण बघितलंय। हा मुद्दाम निवळ पक्ष यांना 50-50 कोटी घेऊन फुटण्यासाठी हे थोडं ढोंग रचलं। काही झालं तरी आमची हिंगोलीची जनता ही महाराष्ट्राची सर्व जनता ही उद्धव साहेबांच्या पाठीमागच उभी राहणार। आज उद्धव ठाकरे आलेले आहेत तुम्हाला भेटायला, काय वाटतंय, काय उत्सुकता आहे भाषणाची? आमचा कुटुंब प्रमुख आम्हाला भेटायला आलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो। ते असं म्हणत होते की उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नाही, वेळ देत नाही, असं होत होतं का कधी? शक्यच नाही। निव्वळ खोटं बोलणं। जोपर्यंत सत्ता होती तोपर्यंत त्यांना सगळं गोड वाटत होतं। आता अंगात म्हणजे मनात बेईमानी निर्माण झाल्यामुळे असे आरोप करावे लागतात। संजय राऊत म्हणले होते की पैसे दिले त्यांना खासदारांना म्हणून ते फुटलेले आहेत, असं झालंय का? हो, 100% झालेले आहे। 100 कोटी रुपये आणि मतदारसंघात 100 कोटीचे विकास कामं या गद्दाराला दिलेले आहेत। काय झालीत का काम इथं हिंगोलीमध्ये? काय कामं झालीत का? खासदारांनी 2 वर्षात केलं का नाही? काय काहीच केलं नाही तरी आम्ही समाधानी होतो, त्याच्या पाठीशी होतो। यानं गद्दारी न करायला पाहिजेत होती। आम्ही त्याला कुठंच म्हणलो नव्हतो की आम्हाला विकास पाहिजेत, काय फक्त तुम्ही एकनिष्ठ राहायला पाहिजेत होतं। आणि विकास कामं हे उगा नाटकं येतं त्याचे, अंगात बेमानी आली म्हणून बाकी हे झालं। आणखीन काही शिवसैनिक आपल्या सोबत आहेत। किती वर्ष झाले तुम्ही शिवसेनेत आहात आणि आता जे 6 खासदार आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे, पण शिवसैनिक त्यांच्या सोबत दिसत आहेत ठाकरेंसोबत? शिवसेनेमध्ये मी 2 वर्ष झाले आहे। शिवसेना हा पक्ष तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याला मोठा करणारा पक्ष आहे। आणि साहेबासोबत ज्यांनी बंडखोरी केली, ज्या 6 खासदारांनी, त्याच्यामध्ये आमचे नागेश पाटील आष्टीकर आहेत। यांनी बंडखोरी करून शिंदे पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, पण हे सर्वसामान्य जनतेला फूल देऊन गेले। त्यांनी एक विषय केला होता की मला 5 वर्षासाठी सालगडी म्हणून ठेवा, 5 वर्षासाठी। त्याच्यावर भरोसा करून आणि शिवसेना साहेबावर भरोसा करून लोकांनी त्यांना मतदान केलं, त्यांना लाखाच्या लीडनं निवडून आणलं आणि त्यांनी उद्धव साहेबांना धोका दिला। हे त्यांचं बरोबर नाही। प्रचार केला होता का तुम्ही? नागेश पाटील आष्टीकरांचा प्रचार केला होता? प्रचार तर त्यांचं एवढं गेलं की आम्ही जीवाचं रान गेलं। नागेश पाटील आष्टीकर यांच्यासाठी एवढ्या मोदीच्या लाटेमध्ये हे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे चिन्ह मशालवर निवडून आले आणि सामान्य कार्यकर्ता आणि शिवसैनिक यांना मतदान केलेलं आहे। प्रत्येक सामान्य शिवसैनिक यांचा प्रचार केलेला आहे। गद्दारी केलं असं म्हणतायत, नागेश पाटील आष्टीकरांनी गद्दारी केली आहे असं म्हणतायत। गद्दारी बंडखोरी केली नाही त्यांनी। आता त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ। पुढे भविष्यात अजून निवडणूक लागेल ना, त्यावेळी त्यांची जागा दाखवून देऊ। जागा दाखवून देऊ नागेश पाटील आष्टीकरांना, हा संताप आहे तो आपल्याला सैनिकांमध्ये पाहायला मिळतो। अनेक जुने जाणते हे सगळे शिवसैनिक आहेत। नागेश पाटील आष्टीकर असं म्हणतात की पैसे नव्हते मिळत काम करायला, म्हणून आम्ही एकनाथ शिंदेसोबत गेलेलो। तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नागेश पाटील आष्टीकरांना कधी भेटलाय, कधी बोललाय त्यांना? बरेच वेळेस, एकदा नाही 10 वेळेस भेटलो त्याला। फंडच येईना म्हणून आम्हाला काम तर कोणालाच दिलं नाही। एकाच माणसाला त्याच्या जवळच्या नातेवाईकाला कामं दिली, त्याच्याकडून पैसे घेतले।
पण आम्ही जीवाचं रान करून सर्कल प्रमुख कार्यकर्ते हाडाचं कार्ड करून त्याला निवडून आणलं, पण एक काय कार्यकर्त्याला काम दिलं नाही, काही नाही. आणि यांचे घोटाळे यांचे हे याच्यासाठी ते लपविण्यासाठी त्याला फंड त्याला दिलेला तो त्याला वापरता आला नाही. इतके अडाणचोट खासदार ज्याला 18 कोटी फंड आलेला त्यातला 1 कोटी सुद्धा यायला खर्च न झाला नाही. कामं कसे करावं, कोणता फंड कुठं वापरावं, काय वापरावं हे सुद्धा यायला काय माहित नाही. म्हणजे या शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे यांना अडाणचोटाला सुद्धा ज्याला अक्कल नसली अशा सुद्धा आमदार केलं, खासदार केलं, पण त्या बैमानाने इमान ठेवलं नाही. त्याच बाळासाहेबाच्या मुलाशी याच्याशी गद्दारी केली याने. इतके नीच आणि खालच्या दर्जाचे हे लोक आहेत. आता यायला या जनतेनं जे मतदार आहेत यांनी जोडे मारायला पाहिजे, जागजागी फिरताना हिंडणं सुद्धा यांचं बंद केलं पाहिजे, अशी माझी जनते. कडवट शिवसैनिक आहेत अशा यांच्या प्रतिक्रिया आहेत. या इकडे काय सांगाल, काय म्हणायचं? नागेश पाटील आष्टीकर सोडून गेलेत, पण तुम्ही सगळे ठाकरेंसोबत दिसताय. माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी ज्यावेळेस यांना 2024ला तिकीट दिलं, प्रथम तिकीट नागेश आष्टीकरांना दिलं. ज्या हिंगोली जिल्ह्यामधून ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान या भगवा फेकून देऊन घामानं घरच्या भाकरी खाऊन स्वतःचे पेट्रोल डिझेल टाकून 2024 मध्ये 1 लाखाच्या लीडनं जे निवडून आणलं ते उद्धव माजी मुख्यमंत्री या सर्व कार्यकर्त्यांनी आणले आहेत. आणि आज त्यांनी आमचा विश्वासघात करून पळून गेलेले आहेत. ते करता आरेरेवीची भाषा करतात की मी आरेला कारे आणि तुडवल, ही आष्टीकर साहेबांनी भाषाच करू नये. कारण त्यांना आमच्यासारख्या गोरगरीब जनतेनं 1 लाखाच्या लीडनं निवडून आणलेलं आहे. 2024ला निकाल लागला, आम्ही स्वतःच्या गाड्या घेऊन स्वतःचे कार्यकर्ते घेऊन पेट्रोल टाकून डिझेल टाकून त्यांचा निकाल पाहण्यासाठी जल्लोष करत होतो आम्ही. आणि नंतर ते 4 वाजता आले आणि नंतर जल्लोष केला आणि निघून गेले. आज त्यांनी आम्हाला लाथा मारण्याचे काम केलं. हे उद्धव साहेबांची शिवसेना कदापि कपून घेणार नाही. या हिंगोली जिल्ह्यामध्ये आज उद्धव ठाकरे भेटायला आलेत, तुम्हाला काय वाटतंय आणि कसं काम पुढे करायचंय? पुढे आम्हाला उद्धव साहेब इथे हिंगोलीमध्ये भेटायला त्याचा खूप खूप आनंद होतो. कारण तसा मुख्यमंत्री कधी होणार नाही. कारण सच्चा माणूस या महाराष्ट्राला गरज आहे आणि सर्व जनतेची सेवा करणारा माणूस आहे. खरं सांगायचं म्हणजे हे बाकीचे जे लोक आहेत हे निव्वळ स्वार्थी आहेत. स्वार्थापोटी त्यांनी या पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि गरीब जनतेने त्यांना निवडून दिलंय. मतदान ज्यांनी सर्वांनी मतदान केले त्यांचा विश्वासघात केलाय त्यांनी. खरं जर पाहिलं ना तर हे विश्वासघाती लोक आहेत, लोकशाहीच्या विरोधात वागणारे लोक आहेत. खरं जर पाहिलं ना तर लोकशाही यांना मान्यच नाही अशी अवस्था निर्माण करून टाकलेली आहे. चूक झाली का त्यांना निवडून आणलं तुम्ही? अहो, आम्ही चूक आणून फसलो, कोणावर विश्वास करावा आता कळणं झाले, अशी अवस्था आमची निर्माण करून टाकली. नाही तर आष्टेकर साहेबाला तुम्ही विचारा, हिंगोली जिल्ह्यात त्यांनी काही केलं नाही. आम्ही त्यांच्या पाठीमागं पळत राहिलो फक्त उद्धव साहेबामुळे, नाही तर आम्ही त्यांना 1 सुद्धा मतदान करणार नव्हतो. अशी अवस्था हिंगोली जिल्ह्याची करून टाकली त्या माणसानी. 2029ला धडा शिकवायचा काय ना? हा 29चा धडा शिकवायचा. ते पळून गेल्याबद्दल शेतकरी गाड्या हे करून स्वतः पेट्रोल जाळून अपघात केला आहे, घात केलेला आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया या शिवसैनिकांची आहे. आणि त्यामुळे एक प्रकारे मोठा राग आहे तो या शिवसैनिकांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण की सातत्याने अशा पद्धतीने जी बंडखोरी आहे ती शिवसेनेमध्ये केली जात आहे. मोठ्या संख्येने हे शिवसैनिक आहेत ते सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कुठून आलेत तुम्ही? खडावळापूर. काय आज नागेश पाटील आष्टीकर सोडून गेले तुम्हाला, उद्धव ठाकरे आज भेटायला आलेले आहेत. नागेश पाटील आष्टीकर आम्हाला सोडून नाही गेले, नागेश पाष्टीकर गेले, आम्ही त्याचं श्राद्ध करायला आलो इथे. नागेश पाटील आष्टीकरला आम्ही मशालीवर उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना म्हणजे आदराने याने लोकसभेला उभं केलं. या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून आणलं. आज ते आमच्यात नाहीत म्हणजे आम्ही त्याचं श्राद्ध घालायला आलो. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दृष्टिकोनातून श्राद्ध आज त्यांचं घालत आहोत. इथं गर्दी मोठी दिसते, मग त्यांच्यासोबत कोण गेले का नाही? आष्टेकरांसोबत? मला नाही हे बोल आष्टेकरांसोबत
कोण जाणार आहे मला सांगा ना दादा. तुम्ही मला सांगा की त्यांच्यासोबत कोण जाणार आहे. गेले ते कावळे, राहिले ते मावळे. हे मावळे दिसतात ना तुम्हाला. सगळे मावळे आहेत. हं. ते कुठं जाणार नाहीत. माननीय बाळासाहेब ठाकरे, माननीय मातोश्रीचा मीनाताई ठाकरे यांना आदरांजली वाहतो आणि नागेश पाटील यांना श्रद्धांजली वाहतो. अशा पद्धतीची कडवट प्रतिक्रिया आहे ती या शिवसैनिकांकडून ऐकायला मिळते. खरं तर उद्धव ठाकरे या ठिकाणी येतात आणि त्यामुळे एक मोठी उत्सुकता या सगळ्यांच्या मनामध्ये आहे की उद्धव ठाकरे यांना काय मार्गदर्शन करणार आहेत आणि जी काय बंडखोरी इथल्या खासदारांनी केलेली आहे, नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधातला असंतोष आहे तो आपल्याला या शिवसैनिकांचा पाहायला मिळते आणि यांना धडा शिकवण्याची गरज आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ती सुद्धा हे शिवसैनिक देताना पाहायला मिळतात. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, NS मराठी, हिंगोली.